महाराजांच्या यात्रेच्या संदर्भात आजचा जो कार्यक्रम झाला, आज ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या त्या सुवर्णनगरीमध्ये महाराजांच्या सजीवन समाधीला 77 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं हा येणारा जो उत्सव आहे आपला रथोत्सव मुख्य तो 77 आहे. त्या निमित्तानंही आता इथून पुढं 11 दिवस या ठिकाणी भव्य दिव्य अशी या ठिकाणी यात्रा भरणार आहे. यात्रेचा आजचा पहिला शुभारंभ या ठिकाणी महाराजांच्या पादुका सकाळी समाधीला महाअभिषेक करून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करून त्यानंतर महाराजांच्या चरण पादुकाला अभिषेक करून सर्व ग्रामस्थ, देवस्थानचे चेअरमन साहेब, विश्वस्त, ग्रामस्थ, सर्व शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ याच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चरण पादुकाला अभिषेक करून ध्वजेचं पूजन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरवली जाते, यात्रास्थळ जो आहे आपला त्या ठिकाणी आज आता ध्वज आपण उभा केलेला आहे. इथून पुढे आता संपूर्ण आजपासून यात्रा भरवायला सुरुवात झालेली आहे. या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे इव्हेंट ठेवलेले आहेत, ते कार्यक्रम आहेत. ते प्रमुख दिवस हा रथोत्सवाचा तारीख 29 आहे. 29 डिसेंबर या दिवशी महाराजांची पहाटेच्या वेळेला समाधीला महापूजा करून त्या निमित्तानं सकाळपारी 6ला महाराजांची चरण पादुका आणि प्रतिमा रथामध्ये स्थानबद्ध करून आपण त्यानंतर जे काय आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी यंदा लाभलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन होईल आणि पुन्हा 11 वाजून 10 मिनिटांना बरोबर महाराजांच्या या मंदिराच्या गेटमधून तो रथ बाहेर पडणार आहे. संध्याकाळी जवळजवळ 11, 11:30 वाजता मंदिरामध्ये पुन्हा परत येणार. तर याप्रमाणे असं जवळजवळ 12-13 तास या ठिकाणी महाराजांची रथोत्सवाची मिरवणूक निघत असते. या मिरवणुकीकरता येणाऱ्या सर्व भाविकांकरता या संपूर्ण या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सोयी नियुक्त असं ही यात्रा केलेली आहे. कालच आमचे आमदार या तालुक्याचे महेंद्र शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिटिंग झाली. ती मिटिंग अशी, त्या मिटिंगमध्ये असं विचार आला की ही संपूर्ण यात्रा ही आपली असणारी स्वच्छता यात्रा आणि आरोग्यदायी यात्रा व्हावी. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमतरता नसणार आहे. आरोग्य विभाग या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. पोलीस डिपार्टमेंट सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतील, तुम्हाला त्यांच्या माहिती देतील तुम्हाला. तर या ठिकाणी सर्व सोयीची यात्रा आहे, आनंददायी यात्रा असणार आहे. संपूर्ण या ठिकाणी गेली 10 दिवस या ठिकाणी सगळे रोज 1-2 या ठिकाणी इव्हेंट आहेत आणि या यात्रेमध्ये कुठल्याही भाविकांना कमतरता राहणार नाही. फक्त या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वांना की महाराजांच्याच पुण्यतिथीनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक वृंदांना आपल्या महाराष्ट्र राज्य नवीन भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा सुजलाम भारत देश आपला व्हावा, दुष्काळमुक्त भारत व्हावा, चांगली सुख समृद्धी लाभावी, सर्वांना प्रभू रामचंद्रांचं सरकार यावं, राज्य यावं अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून येणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य लाभो असा सर्वांना शुभ आशीर्वाद देतो. या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूंना मंदिरामध्ये समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना बुंदीचा प्रसाद त्या ठिकाणी मोफत आहे. तो वाटण्याचं काम चालू असतं. सर्वांनी दर्शन घ्यावं, त्यानंतर बुंदीचा प्रसाद घ्यावा, यात्रेचा आनंद घ्यावा अशी महाराजांनी तुम्हाला सर्वांना महाराजांची चरणी प्रार्थना करून सर्वांना शुभाशीर्वाद देतो. या ठिकाणी आजपासून यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि या यात्रेमध्ये आजपासूनच क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो, बैलगाडी असो, कुस्त्या असो आणि मुख्य दिवस रथोत्सव असो, या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे, युवा महोत्सव आहे आणि शान प्रदर्शन आहे. त्यानंतर जनावरांच्या या ठिकाणी हा सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी यात्रा भरली जाते ही हा जो भाग आहे तो दुष्काळी भाग असून या ठिकाणी जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या मिळवण्यासाठी ही यात्रा जनावरांची भरवण्याचा त्यावेळेला निर्णय झाला. हा भाग गिरणारी जनावरांसाठी फार प्रसिद्ध असणारा भाग आहे आणि अलीकडच्या काळात पशुधन वाढणं हे गरजेचं असल्यामुळं या ठिकाणी या यात्रेमध्ये जनावरांना सर्व सुविधा, सर्व प्रकारच्या ही कृषी प्रदर्शन सुद्धा या येथील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीची शेती करण्याचं तंत्रज्ञान मिळावं या उद्देशानं सुद्धा या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याच
पद्धतीनं युवकांना युवा महोत्सव असो आणि आउटडोअर सगळ्या गेम्स या ठिकाणी गेलेल्या आहेत, जेणेकरून सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहून सेवागिरी महाराजांची ही यात्रा गरीब आणि सर्व श्रद्धाळू सर्वसामान्य लोकांची ही यात्रा असल्यामुळं प्रत्येक या ठिकाणी 10 रुपयेपासून सुद्धा या ठिकाणी देणगी दिली जाते आणि हे नवसाला पावणारे असे सेवागिरी महाराजांचं देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रथावर निधी मिळत असतो. हा निधी मिळालेला आम्ही सर्व ट्रस्टी या ठिकाणी समाज उपयोगी कार्य वैद्यकीय असो, शैक्षणिक असो, शेतीविषयक असो या कार्यासाठी आम्ही तो निधी खर्च करत असतो. त्यामुळं या देवस्थान हे वेगळं देवस्थान आहे आणि या ठिकाणी 10 दिवस सतत 2-3 लाख लोक येत असतात. त्यामुळं सर्व ट्रस्टी आणि मठाधिपती यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम असते. या ठिकाणी मी चेअरमन असतो तरी या ठिकाणी सुंदरगिरी महाराज जे मठाधिपती आहेत, आमचे विश्वस्त रणधीर शेठ जाधव असतील, बाळासाहेब जाधव असतील, संतोष वाघ असतील, सचिन देशमुख असतील किंवा गौरव जाधव असतील आणि सर्व ग्रामस्थ ही यात्रा पूर्ण पार पाडण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही कष्ट घेऊ की यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, सर्वांना सेवागिरी महाराजांचं दर्शनही होईल, आशीर्वादही मिळेल आणि ज्या पद्धतीनं या ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची शेती करण्याचं ज्ञान अधिक उलाढाल आणि आनंदही मिळेल अशा पद्धतीची आरोग्यदायी यात्रा आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या 77व्या रथोत्सवानिमित्त यावर्षी यात्रा कमिटीने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या प्रकारे यात्रेचं नियोजन केलेलं आहे. यावर्षी मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाड्या शर्यती ज्या आहेत त्या या गावातील कुठलीही बैलगाडी पळणार नाही असा गावकऱ्यांनी गाव कमिटीने निर्णय घेतला होता. त्याचबरोबर व्हॉलीबॉलमध्ये सर्व पुण्यस्मरणानिमित्त यंदाचा जो हा रथोत्सव संपन्न होत आहे त्याची आज ही खऱ्या अर्थानं झेंडा मिरवणुकीनं सुरुवात झालेली आहे. खरं तर हे सेवागिरी देवस्थान आणि सेवागिरी महाराजांची यात्रा हे संपूर्ण महाराष्ट्रानंतर देशाचा आराध्य दैवत आहे आणि यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी नुसतं महाराष्ट्र नाही तर आंध्र, कर्नाटक, गुजरात अशा अनेक राज्यातून भाविक भक्ती या ठिकाणी येतात. त्यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी सर्व सुखसुविधा दिलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा ज्या सुखसुविधा लागतील त्या आम्ही पूर्णपणे देऊ आणि आम्ही असा निर्धार केला आहे की ही यात्रा आरोग्यदायी यात्रा व्हावी, आनंदी यात्रा व्हावी. याचबरोबर आता APSMची सुरक्षित यात्रा ही आम्ही पार पाडणार आहे. यासाठी आमच्या सर्वांचं सहकार्य योगदान हे भाविकांना असणार आहे. यासाठी खास आमचं एक वैशिष्ट्य की या यात्रेमध्ये जो 17 इव्हेंट आम्ही येतो यामध्ये हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, कबड्डी स्पर्धा असतील, बैलगाडी असेल, युवा महोत्सव असेल. आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही यात्रेमध्ये युवा महोत्सव घेतला जात नाही, परंतु युवा महोत्सव आणि कृषी प्रदर्शन हे आमचं या पिशव्याच्या यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे. आणि या संपूर्ण यात्रेकरता याचबरोबर कुस्त्या, सेवागिरी महाराजांचा आवडता खेळ हा कुस्त्या. या कुस्त्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मोठ्या कुस्त्या परराज्यातील पैलवान येऊन तिथे खेळत असतात आणि भाविकांना आनंद देत असतात. या यात्रेमध्ये सुमारे 30 ते 35 लाख भाविक येत असतात. या भाविकांना सगळ्या सुविधा असताना आमचे कृषी ग्रामस्थ आणि देवस्थान मोफत पाणी पुरवठा करतात. ही दुकानं सगळी आहेत, यात्रा भरलेली आहे, जनावर आहेत, यासाठी आम्ही मोफत पाणी पुरवठा करतो आणि आमचं सर्व प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट सर्व यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सज्ज आहे.